श्री नवनाथ भक्तिकथासार अध्याय 14वा. पत्नीच्या दुष्ट सल्ल्यामुळे गोपीचंद राजाने जालंधरास खड्ड्यात पुरले. या अध्यायाचे नित्यपठन केले असता कारागृहातून निर्दोषपणे मुक्तता होईल व समाजामध्ये निर्दोषपणे वावरता येईल. अध्यायास सुरुवात होत आहे. जालंधराचा उपदेश मैनावतीने घेतल्यास तिला झालेला आनंद गगनात मावेनासा झाला व आज सन्मान आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले. परंतु आपला पती त्रिलोचन ह्याच्या शरीराची स्मशानात राख रांगोळी झाली तशीच आपला पुत्र याची व्हावयाची म्हणून तिला परम खेदही झाला. म्हणून मुलाला 2 बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी बहुत दिवसापर्यंत संधी पाहत होती. पण माघ महिन्यात कडाक्याची थंडी सुटली असता एके दिवशी मैनावती महालाच्या वरती गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती. त्याच संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगास स्त्रियांकडून सुवासिक तेल अंगास लावून घेत होता. तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटू लागले. तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडू आवरेना. तिचे ते अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून अंगावर पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा मांडीवर आपली आई रडत बसली आहे असे त्यास दिसले. त्यावेळी राजा दात घासीत होता. तो तसाच उठला आणि मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. नंतर म्हणाला, मातोश्री, रडण्याचे काय कारण ते कृपा करून लवकर मला सांग. कोणी काय म्हटले ते मला सांग. त्याचे डोळे फोडून टाकतो. जर मी तुझे दुःख नाही दूर केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला. तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन. ती करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्याशिवाय राहणार नाही. गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला गांजील असा कोण आहे. परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता, परंतु काळाने ग्रासिल्यानंतर त्याच्या देहाची एका क्षणात राख रांगोळी होऊन गेली आणि तुझ्या ह्या स्वरूपाची तरी तीच गत व्हावयाची म्हणून मला मोठे दुःख वाटते रे. आणि शरीराची व्यर्थ माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडविण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो. आपले हित होईल तितके करून घ्यावे गोपीचंदा. क्षणभंगूर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे. पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते. ह्याकरिता रडू आले. एरवी माझा कोणाकडून अपमर्द झाला नाही. मग राजाने सांगितले की मातोश्री, तुझे म्हणणे खरे आहे, पण सांप्रत असा गुरु कोठे मिळतो. प्रथमतः तो अमर असला तर तो मला अमर तर करेल असा आजकाल आहे तरी कोण. तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा, जालंधरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे. तरी तू त्यास कार्याने वाचेने मनाने शरण जा आणि ह्या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरता त्याच्या पासून आपली काया अमर करून घे. हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझे बायका मुले सुख संपत्ती राज्यवैभव आदी करून सर्वांस अंतरेन. ह्याकरिता आज एकी माझ्याने योग घेवाणार नाही तर मला आणखी 12 वर्षेपर्यंत सर्व तऱ्हेचे विलास भोग भोगू दे. मग मी गुरु शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करेन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईन. तेव्हा आई म्हणाली, मुला, ह्या देहाचा काही भरोसा नाही रे. ह्या देहाची काही खात्री नाही.
आणि असे असता तू एकदम 12 वर्षाची जोखीमदारी शिरावर घेतोस. पण बाळा, 12 वर्षे कोणी पाहिली आहेत? कोणत्या वेळेस कसा प्रसंग येईल ते नेम नाही. मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पटराणी मुलावती दडून ऐकत होती. तो ऐकून तिला त्यावेळेस दुःख झाले आणि ती मनात म्हणू लागली की ही आई नव्हे, वैरी नाही. हे राजाचे ऐश्वर्य भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली आहे. असे वाटते आता ह्यास उपाय तरी कोणता करावा. अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली आणि तळमळत राहिली. गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री, ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही. पण त्या जालंधरनाथास प्रताप कसा आहे तो पाहून त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्या शरण जाऊन कार्यभाग साधवून घेईन. आता तू सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाक आणि खुशाल आनंदाने राहा. असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला. इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी म्हणजे लुमावती हिला राजास केलेला मैनावतीने उपदेश न पटल्याने तिने निराळाच बेत आखलविला. तिने आपल्या 5-7 सवतींना बोलावून घेतले आणि त्यांच्या चांगला आदर सत्कार करून त्यांना मैनावतीच्या राजास बिघडवून योग देण्याचा घाट कळविला. आणि ती म्हणाली, गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावतीचा बेत आहे आणि जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे. हे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानाने ऐकले आणि तिच्या उपदेशाने राजाचेही मन तिच्याकडे वळले आहे. त्याचे मन उदास असल्यावर राज्यवैभव सर्व संपले म्हणावायचेच की ग. मग आपला जगून तरी काय उपयोग व्हायचा आहे. परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधान होऊन जाईल. तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ती काढा, म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल. लुमावतीने सवतीच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरून त्याची मने दूषित केली, परंतु कोणाशीही चांगली युक्ती सुचेना. त्या अवघ्याजणी चिंतेत पडून रडू लागल्या आणि लुमावती हिने असा विचार केला की मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही, म्हणून राजास असे सांगावे की जालंधर म्हणून जो वैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे आणि तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंधरास राजावर बसवून आपण निर्धारसपणे त्या जालंधरासमगणे विषयविलासाचा भोग भोगावा, अशा त्या दोघांचा मतलब आहे असे आपण राजास सांगून राजाच्या मनात विकल्प येऊ दिला, म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंधराचा एका क्षणात नाश करेल. तो बेत लुमावतीने इतर स्त्रियांना सांगितला व त्यांसोबत पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या. आणि त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती हिच्या महालात गेला. तिने त्यास मंचकावर बसविल्यावर नंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणला. तो पूर्णपणे प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे, पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीती वाटते आणि न बोलता तशीच मनात ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल असे मी दोन्हीकडून चिंतेत पडले आहे. तेव्हा राजा म्हणाला की तू मनात काही किंतु आणल्याशिवाय निर्भय चित्ताने मला सांग. मग अभयवचन देत असला
तर बोलते, असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभयवचन दिले. नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास सर्व समजविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर जे विचार करून जे बरे दिसेल ते करा. तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी संतप्त झाला आणि मग राजाने प्रधानास सांगून जालंधरास बोलावून घेतले आणि एक खड्डा खणला होता. त्या खड्ड्यामध्ये लोटून दिले. नंतर त्यावर घोड्याची लीद भरून तो खड्डा भरून काढला आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली की राजा प्राण घेईल, त्या भीतीस तो ही गोष्ट कोणी उघडकीस आणली नाही. व मध्यरात्रीच्या सुमारास कार्य भाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही. दुसरे दिवशी जालंधरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर पसरली. तेव्हा तो वैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क येऊ लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासीने मैनावतीस सांगितली. तेव्हा तिला फार दुःख झाले, पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यांस त्या साधूचे दर्शन अंतरले. जालंधरनाथ या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशास्त्र सभोवती असल्याने त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली. ह्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणे राहता आले. याचबरोबर अध्याय 14 समाप्त होत आहे.